आम्ही काय तर माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करूया। आज महालक्ष्मी आहे, महालक्ष्मीचं पूजन आहे। महालक्ष्मीचा आज सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। बरेच व्हिडिओ मी महालक्ष्मीचे केलेले आहेत, म्हणजे महालक्ष्मीचे मुकुट, बॉडी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुकुट वगैरे दाखवणार आहे। आमच्या घरच्या महालक्ष्मी कशा आहेत, त्या सगळे सजावट कशी आहे, त्यांची दागिने कशा आहेत, त्या कशा आपण पूजा करणार आहोत आणि त्याची मांडणी कशी असणार आहे, परत देवीला आम्ही साड्या कुठल्या नेसणार आहोत, त्याची दागिने, या सगळ्या गोष्टी आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। तो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब। चला मी तुम्हाला मुकुट दाखवते।
यावेळी जरा आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पेशवाई आणि नऊवारी नेसतोय। पेशव्यामध्ये बराच वेळ लागतो आणि बराच वेळ आम्हाला लागत सुद्धा होता। प्रचंड पहिली एक म्हणतात असं म्हणतात की दोन्हीपैकी एक गौरी त्रास देतेच थोडंफार, तर नेसायला थोडा वेळ लागला आम्हाला। साड्या एक पेशवाईमध्ये करायचं होतं त्याच्यामुळे भरपूर वेळ लागला। तर नऊवारीमध्ये फर्स्ट टाईम आम्ही असं करणार होतो, थोडं वेगळं डिफरंट करण्याचा प्रयत्न करणार होतो। प्रत्येक वेळी साडी नेसतो पण यावेळेस थोडं वेगळं करायचं म्हणून पेशवाईमध्ये आम्ही ट्राय करत होतो। तर त्यामुळे बराच वेळ गेला साडी नेसण्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने आम्ही नेसण्याचा प्रयत्न केला आहे। आणि गौरीला मॅचिंग असं ब्लाऊजसुद्धा त्याला जॉईन केलेला आहे। गौरीची बॉडी, दागिने आणि बरंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल। तर याचे आम्ही स्टँड होते, गौरीचे आमच्या स्टँड आहे, त्याला नट वगैरे लावून फिटिंग करून ते घेतले होते अगोदरल्या दिवशीच आणि ते खाली टेबलला ते जॉईन केलं जेणेकरून त्याची हाईट वाढेल। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे। बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये बघितल्या आहे। नऊवारी नेसणार होतो साधे, पण नंतर म्हटलं जर आपण पेशवाईमध्ये करूया, मग थोडंसं आम्ही डिफरंट करण्याचा प्रयत्न केला। पेशवाईमध्ये थोडंसं लुक दिलं, एक वेगळी हे केलं आम्ही गौरीला। आणि मुकुटाची तयारी करणार होतो तेवढ्यात आमची वरचं काठीचा थोडा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे बराच वेळ गेला। त्याच्यामध्ये सुद्धा मग दुसरी काठी आणली, ती लावली, मुकुट बाजूला मी ठेवते आतमध्ये आणि त्यानंतर आम्ही ते मुकुटाची तयारी करत होतो। हळूहळू एक याचा आम्ही त्या दागिने, हातात बांगड्या वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो। पण मुकुटाने खूप त्रास दिला। तर मुकुटाचं जे बांधायचं होतं ते बांधायला आमचं जमत नव्हतं, खालीवर होत होतं आणि खूप एक गौरीचा हा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे बराच वेळ गेला। हळूहळू आम्ही अशा प्रकारे गौरीचं खूप छान तयारी करतोय। व्हिडिओ कंटिन्यू बघा चला। एक गौराई आमची म्हणजे महालक्ष्मी रेडी झालेली आहे। आता दुसरी आपण करूया। दुसरी साडी आपली ब्लू असणार आहे, एक पहिली पिंक आणि ब्लू या दोन साड्या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही घेतलेल्या आहे। कशा वाटतात ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये। मी काय म्हटलं ते आपण ठेवून आहे ना, तर ते अशी बांधून ठेवू, ते अशी वरती बांधून दे, खालून घालून इथं खाली बांधायची, इथे खाली मी पण ते काष्टाची करते पण पाणी होतं का? माहिती
नो सिम का प्लीज रिव्यू सीधा सा सवाल है कि 1+1 है या 1+2? एक बार उसका मेरे शाम की ये टच हुआ यहाँ पे टच है या नहीं? टच हुआ है तो उसके ऊपर रेट मिल जाएगा, क्योंकि पहले बोनस लिया उसके बाद सुरेश को टच किया। क्लियर टच है कॉन्टैक्ट दोन वरती market based investment मतलब which we can withdraw इसका